किती उशीर झाला. मी पण किती वेळ झाला झोपली. असं ठीक आहे. आज इथे दुखतंय. जर मी ऑफिसला गेलो तर काम कोण करेल घरचं. आणि तसं पण तिला खूप त्रास होतोय. एक काम करतो, आज मी ऑफिसला जात नाही. आज तिचे सगळे काम करून घेतो. हो मॅडम, उठा लवकर. उठा उठा, सकाळ झाली. इतक्या वेळ झोपत असतात का? उठा. बघू, ताप चेक करतो. भरपूर ताप आहे. तो बरं वाटतंय. किती वाजले ते? अरे अरे, हो मॅडम, कुठं? उशीर झालाय. आज काही काम नाही करायचं. आज सगळे काम मी करणार आहे. आज तुम्ही फक्त आराम करायचा. नो ऑफिस, नो काम. अहो उशीर झालाय. तुम्हाला पण डबा पॅक करून देते ना लगेच. तुला सांगितलेलं समजतंय ना? तुझं दुखतंय त्या कारणामुळे मी तुला म्हणतोय की तू आज काम करू नको. आता अशी झोपून राहा. मी तुला चहा घेऊन आलो. ठीक आहे, घे झोपून घे. काम सगळं मी केलं तर काय करणार? अच्छा, इवन करतो नाही तर होईल एक सगळं. चालू होईल नाही कसं करायचं आता? तुला तर म्हणलंय मी चहा करून देतो म्हणून. साखर आहे, चहा पत्ती कुठे ठेवली? डबे डबे आहेत नुसते. चहात बडीशोप टाकायची. काही खरं नाही. अहो जळालं ते पाटीलं. सर का बरं, तुम्ही म्हणलं होतं ना मी तुम्हाला माझी कामं मिक्स करते म्हणून. तुला कोणी इकडे यायला लावलंय? तू जा तिकडे जाऊन झोप. गप्प बसा. मला माहितीये तुम्हाला काही येत नाही. मला काही येत नाही. मला सगळं येतं, कारण की माझ्याकडे माझा युट्यूब बाबा आहे. जा तू झोप. झाला बाबा एकदाचा चहा. चहा नेमके काय मोबाईल बघत बसली? धर हा घे चहा. मला नको तुमचा चहा. नको म्हणजे? किती धडपड करून मी तुझ्यासाठी चहा बनवलाय आणि तू नको म्हणतेस? कोणी सांगितलं होतं? मी म्हणत होते ना तुम्हाला काही येणार नाही. कशाला करता? तुम्ही ऐकलं का माझं? हो ग बाई. ऐकायची नावाने बोंब. अरे पण प्यायच्या आधीच. बरं द्या. काय झालं? कोणत्या डब्यातली साखर टाकली? पांढऱ्या डब्यातली. अहो ते मीठ होतं. मला माहिती होतं तुम्हाला काही येणार नाही. बरं बाई, तुझे काम फक्त तूच करू शकतेस. कोणती स्त्रीचे काम कोणताच पुरुष कधीच करू शकत नाही. हे आज मला समजून चुकलंय. कशी रे तू एवढं सगळं ऍडजस्ट करू शकतेस? माझे काम, स्वतःची काम, घरची काम. सकाळी माझ्या आधी उठतेस, माझा डब्बा बनवतेस, तू स्वतःचा डब्बा बनवतेस, परत ऑफिसला जातेस, ऑफिसला दिवसभर काम करतेस, रात्री आल्यावर परत तेच काम, स्वयंपाक बनवणे, भांडी घासणे. एवढं सगळं कसं ऍडजस्ट करू शकतेस तू? असं असतं ना हो, काही गोष्टी स्त्रियांच्या भाग्यामध्ये आधीपासूनच लिहिलेल्या असतात. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत. मला त्या करण्यात आनंद भेटतो. तू एवढे सगळे काम करतेस, सगळं करतेस, तुला थोडी सुद्धा अपेक्षा नाहीये का माझ्याकडून? एका स्त्रीची तिच्या जवळच्या पुरुषाकडे ना एवढीच अपेक्षा असते की फक्त त्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे. बाकी काहीच नको असतं स्त्रीला.
स्वतःच्या थकव्याला बाजूला ठेवून घर, नाती आणि स्वप्नाला सांभाळणारी तू, तुझ्यासारखे साथीदार मिळणं हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. हॅपी ह्युमन्स डे मॅडम.